हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुंदर असे टेबल मॅट शिकणार आहोत. पहिले याची लांबी मोजून घेऊया. हे बघा, साधारणतः 9.5 इंच आहे. आणि आता याचे वजन करूया, किती ग्रॅम लोकर लागली ते. 38 ग्रॅम लोकर आपल्याला लागलेली आहे. हे 4 रंग मी घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 4 प्लाय वूल आहे, 2.5 mm क्रोशा हुक आहे आणि एक सीझर. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण साखळ्या करायच्या आहेत. टोटल 4 साखळ्या करा, 4 चेन्स, आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे, म्हणजे एक छोटी रिंग तयार झाली. हे बघा. आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला. आणि या रिंगमध्ये आपल्याला टोटल 12 खांब करायचे आहेत. पहिला 3 साखळ्यांचा खांब झाला. आता उरलेले 11 खांब करून घेऊ. बारा खांब माझे बनवून झालेले आहेत. आता पहिल्या खांबाशी इथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे, म्हणजे सर्कल तयार होईल. हे बघा. आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आता आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे. गुलाबी रंग जोडत आहोत. स्लिप नॉट करून घ्या आणि कुठल्याही एका गॅपमध्ये जॉईंट करा. हे बघा, मी अशा पद्धतीने जॉईंट करते. आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे. 2 DC इन सेम गॅप. आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 2-2 खांब करायचे आहेत. 2 DC इन इच गॅप. चला तर मग असा हा राऊंड आपण पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. टोटल 24 DC झालेले आहेत. 24 खांब. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचशी जोडून घेतलं आहे. हे बघा. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. हे बघा, असे दिसेल. आता आपल्याला तिसरा रंग जोडायचा आहे, पांढरा रंग. स्लिप नॉट करून घ्या. आणि आता मी इथे जोडत आहे. बघा, 2 क्लस्टर झाल्यानंतर जी गॅप आहे इथे, तिथे मी जोडत आहे. 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता त्याच गॅपमध्ये अजून 2 खांब करायचे, म्हणजे टोटल 3 खांब होतील. हे बघा, 3 खांब झाले. आता एक साखळी करा आणि एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये इथे 3 खांब करा. 3 DC. परत साखळी करा, एक गॅप सोडून द्या आणि पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, म्हणजेच 3 DC. आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. 3-3 खांबांचे क्लस्टर करून घेऊ. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. आता एक शेवटची साखळी करू आणि पहिला जो खांब आहे त्याच्या तिसऱ्या साखळीशी इथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे, अशा पद्धतीने. हे बघा. आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला. आता दुसरा खांब बघा, अशा पद्धतीने करायचा आहे, गॅपमध्ये 1 चेनच्या. 2 खांब झाले. आता तिसरा खांब. आता पहिल्या खांबावर परत एक खांब करायचा आहे, तिसरा, आणि पुढच्या गॅपमध्ये चौथा. असे 4 खांब झालेत. हे बघा. एक साखळी करा, एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये इथे 2 खांब करायचे.
पहिल्या खांबावर एक खांब करायचा, दुसऱ्या खांबावर एक खांब करायचा. हे बघा 4 खांब झालेले आहेत. एक साखळी करा गॅप म्हणून, एक गॅप सोडवायची आणि पुढच्या गॅपमध्ये परत 2 खांब करा. पहिल्या खांबावर एक खांब करा म्हणजे 3 खांब होतील आणि दुसऱ्या खांबावर एक खांब करा म्हणजे 4 खांब झाले. आता या राऊंडमध्ये 4 DC येणार आहे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा 4 खांबांचे क्लस्टर आपले बनवून झालेले आहेत. शेवटची साखळी करू एक आणि पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे. हे बघा आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. आता दुसरा खांब गॅपमध्ये करायचा आहे. हे बघा आता पहिल्या खांबावर एक खांब करायचा, इथे 3 झाले. पुढच्या गॅपमध्ये खांबावर खांब करून घ्या 4 आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये अजून एक खांब करा म्हणजे झाले 5. आता या राऊंडमध्ये 5 DC क्लस्टर बनवायचे आहेत म्हणजे 5 खांबांचं एक क्लस्टर. एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करा. पहिल्या खांबावर एक खांब करा, दुसऱ्या खांबावर एक खांब करा, तिसऱ्या खांबावर एक खांब करा. शेवटचा खांब सोडून द्यायचा हे लक्षात ठेवायचं. एक साखळी करा, परत पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब करा. पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर एक खांब आणि तिसऱ्या खांबावर एक खांब. हे बघा एक साखळी करायची. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. खांबांची संख्या वाढत आहे प्रत्येक राऊंडमध्ये. हा बघा 5 DC राऊंडसुद्धा माझा कंप्लीट झालेला आहे. एक साखळी केली आणि पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडून घेतलं. हे बघा आता अशाच पद्धतीने एक एक राऊंड आपण वाढवत जाणार आहोत. 3 साखळ्यांचा पहिला खांब केला. आता 1 चेनच्या गॅपमध्ये अजून एक खांब करायचा. आता पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर एक खांब, तिसऱ्या खांबावर एक खांब, चौथ्या खांबावर एक खांब. शेवटचा खांब सोडून द्यायचा. एक साखळी करा. आता खांबांची संख्या झाली आहे 6. टोटल 6 DC झालेले आहेत. आता 1 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब करा आणि प्रत्येक खांबावर एक एक खांब करायचा. फक्त शेवटचा खांब सोडायचा. आता एक साखळी करा. प्रत्येक राऊंडला एक एक DC आपण वाढवत आहोत. पहिल्या राऊंडला 3, 4, 5 आणि 6 अशा प्रकारे हे टेबल मॅट तुम्ही हवे तितके मोठे करू शकता. प्रत्येक राऊंडला एक एक खांब वाढवत जायचं. प्रकारे मी आता 2 राऊंड अजून वाढवणार आहे. टोटल 8 खांब येतील इतका राऊंड मी वाढवला आहे. हे बघा पहिल्या राऊंडला 3, 4, 5, 6, 7 आणि 8. या राऊंडमध्ये टोटल 8 खांब आहेत. तुम्हाला अजून मोठा करायचा असेल करू शकता. एक साखळी करा आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. हे बघा आता एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करा. परत एक साखळी करा, पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करा. परत एक साखळी करा, पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करा. साखळी, स्लिप स्टिच, साखळी, स्लिप स्टिच, साखळी, स्लिप स्टिच, साखळी, स्लिप स्टिच. आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे. यामुळे बघा झिगझॅग कंगोरे आल्यासारखा दिसतो. याला ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल करायचा तर नका करू, सिंपल ठेवलं तरी चालेल. पण मी हा राऊंड असाच करणार आहे. एक साखळी करायची, स्लिप स्टिच करायची,
एक साखळी पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच, एक साखळी पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करते. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. कंगोरे कंगोरे आल्यासारखे दिसत आहेत, झिगझॅग. तुम्हाला नसेल करायचा राऊंड हा तरी चालेल. आता आपण गुलाबी रंग जोडत आहोत. आता आपल्याला फुलं बनवायची आहेत. ही जी गॅप आहे 1 चेनची, तिथे आपल्याला जोडायचं आहे. स्लिप स्टिच करा आणि आता 4 साखळ्या करायच्या आहेत. 4 साखळ्या झाल्यावर जो पहिला खांब आहे, हे बघा, तो असा सुईवर उचलून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. अशा पद्धतीने हे बघा, असं दिसेल. आता 2 साखळ्या करा आणि रुमाल टर्न करा. आणि आता 4 साखळ्यांचं लूप आहे, तिथे आपल्याला विणायचं आहे. एक खांब केला, 2 साखळ्या करा आणि त्याचा पिको करायचा आहे. म्हणजे हे 2 जे लूप आहेत, हे बघा, पहिले 2 साखळ्या केल्या त्याचा आणि खांबाचा, तिथे स्लिप स्टिच करायचे. अशा पद्धतीने परत 2 साखळ्या करा, दुसरा खांब करा आणि आता 2 साखळ्यांचा पिको करा. परत 2 साखळ्या करा, तिसरा खांब करा, 2 साखळ्या करा आणि त्याचा पिको करा. पिको करायला थोडं तुम्हाला अवघड वाटेल, पण सरावाने तुम्हाला नक्की जमेल. हे बघा, अशा पद्धतीने 3 खांब आणि 3 टोकं झालेली आहेत. हे बघा, अशा प्रकारे टोटल 6 खांब करायचे आहेत. 2 साखळ्या करा, चौथा खांब करा, 2 साखळ्या आणि त्याचा पिको. खांब केला की पिको करायचं हे विसरू नका. परत 2 साखळ्या करा, 5वा खांब, परत 2 साखळ्या आणि त्याचा पिको. परत 2 साखळ्या आणि हा 6वा खांब आहे शेवटचा आणि 2 साखळ्यांचा पिको. हे बघा, अशा पद्धतीने दिसेल. किती छान दिसतंय बघा फुलाचा अर्धा भाग. आता 2 साखळ्या करा आणि तिथेच स्लिप स्टिचची जोडायचं आहे. फुलाची एक साईड आपली झालेली आहे, ही बघा. आता हा रुमाल टर्न करायचा आहे. आता हा रुमाल सरळ झाला. हे बघा, ते पाकळ्या पाठीमागे करून घ्या आणि इथे आपल्याला अशा प्रकारे इकडे सुई घालून तिथे सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा, आता 4 साखळ्या करा आणि तिथेच जोडायचं आहे. त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच करून घ्या. आता हे 4 साखळ्यांचा लूप झालेला आहे. आता या लूपमध्ये आपल्याला विणायचं आहे. जसं इथे 6 खांब केले तसेच या लूपमध्ये आपल्याला 6 खांब करायचे आहेत. कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवतेच. आता इथे आपल्याला 2 साखळ्या करायच्या आहेत आणि हे 4 साखळ्यांचं लूप हे बघा
तिथे आपल्याला एक खांब करायचा, 2 साखळ्यांचा पिको. जसं आधी केलं तसंच करायचं आहे. परत 2 साखळ्या, परत त्या लूपमध्ये दुसरा खांब करायचा आहे, परत 2 साखळ्यांचा पिको. हे बघा, अशा प्रकारे 2 खांब 2 पिको झालेले आहेत. उरलेले 4 खांब करून घेऊ. हे बघा, टोटल 6 खांब आणि 6 पिको झालेले आहेत. आता शेवटच्या 2 साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये इथे स्लिप स्टिचने जोडून घ्या किंवा सिंगल क्रोशा केला तरी चालेल. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे फूल दिसेल. अर्धा भाग आणि त्याच्यावरती हा दुसरा भाग. फुलाचे 2 भाग झालेले आहेत. हे बघा. आता तुम्ही सगळी फुले गुलाबी रंगाची करायची असतील तर करू शकता, पण मी एक फूल गुलाबी आणि एक फूल निळं अशा पद्धतीने करणार आहे. इथे निळे फूल येईल, इकडे गुलाबी, निळे अशा प्रकारे हा रुमाल आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता मी तुम्हाला अजून एक फूल बनवून दाखवते. निळ्या रंगाचा धागा घेतलेला आहे, स्लिप नॉट करून घ्या आणि गुलाबीच्या बाजूला जोडून घ्या 1 चेनच्या गॅपमध्ये. आता 4 साखळ्या करा आणि पहिला जो खांब आहे तो क्रोशा हुकवर अशा प्रकारे घेऊन तिथे सिंगल क्रोशा करा. हे बघा, 4 साखळ्यांचं लूप तयार झालं. आता 2 साखळ्या करा आणि रुमाल उलटा करा. आता 4 साखळ्यांच्या या लूपमध्ये पहिला खांब करा आणि त्या खांबावर 2 साखळ्यांचं पिको करा. परत 2 साखळ्या करा आणि आता दुसरा खांब करा. परत 2 साखळ्यांचा पिको करा. प्रत्येक खांबावर पिको करायचा हे विसरायचं नाही. 2 साखळ्या करा, तिसरा खांब करा, तिसऱ्या खांबावर पिको करा. अशा प्रकारे टोटल 6 खांब आणि 6 पिको करून घ्या. टोटल 6 खांब आणि 6 पिको झालेले आहेत. शेवटच्या 2 साखळ्या करा आणि इथे स्लिप स्टिचने जोडून घ्या किंवा सिंगल क्रोशा करा, काही हरकत नाही. आता रुमाल सरळ करून घ्या. हे बघा, ती फुलाची पाकळी अशी पाठीमागे करा आणि आता इथेच हे बघा, अशा पद्धतीने इकडे सिंगल क्रोशा करायचा आहे. आता 4 साखळ्या करा आणि तिथेच आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा, 4 साखळ्यांचं लूप तयार झालं. आता 2 साखळ्या करा, रुमाल परत उलटा करा आणि इथे या लूपमध्ये आपल्याला
जसे आधी 6 खांब आणि 6 पिको केले तसंच करायचं आहे. हा पहिला खांब झाला आणि त्याचा हा पिको, परत 2 साखळ्या, दुसरा खांब, परत 2 साखळ्या आणि त्याचा पिको, परत 2 साखळ्या, तिसरा खांब, त्याचा पिको, परत 2 साखळ्या, चौथा खांब. अशा प्रकारे टोटल 6 खांब करून घ्या. हे बघा 6 खांब आणि 6 पिको झालेले आहेत बनवून माझे. आता शेवटच्या 2 साखळ्या आणि तिथेच सिंगल क्रोशाने जॉईन करायचं. आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. हे बघा निळ्या रंगाचे फूलसुद्धा आपले बनवून झालेले आहेत. फुलाचे 2 भाग एकमेकांवर असे ठेवायचे आहेत. अशा प्रकारे सगळी फुले बनवून घ्यायची आहे. गुलाबी निळे असं पूर्ण आपल्याला रुमाल बनवायचा आहे. आता फुलांच्या खाली देठ कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. सुईमध्ये दोरा ओवलेला आहे पण मी तो कट नाही केलेला आहे. इथे आपण पहिले गाठ बांधून घ्यायची आहे. अशा प्रकारे आणि आता पहिला जो खांब आहे, टोटल आपण 6 खांब केले होते, तर 2 फुलांच्या दोन्ही पाकळ्यांचे पहिले खांब, पाठीमागून सुद्धा आणि पुढचा सुद्धा, असे दोन्ही सुईमध्ये ओवायचे आहेत. हे बघा आणि अशा प्रकारे आता ओवत जायचं. हा पहिला खांब झाला. आता हा दुसरा, पाठीमागून सुई वर घ्यायची आणि अशी ओवायची. 6 खांब असल्यामुळे 6 वेळा आपल्याला असं करायचं आहे. आता हे तिसऱ्यांदा करत आहोत. व्यवस्थित खेचून घ्या. 4 5 प्रत्येक खांबानंतर आपण 2 चेनची जी गॅप केली होती त्या गॅपमधून आपण सुईने ओवत आहोत. आणि आता 6वं. हे बघा समोरून अशा प्रकारे दिसेल. तुम्ही मोजलं तर हे 6 वेळा झालेलं आहे. 2 3 4 6. आता पाठीमागच्या साईडला इथे आपण गाठ बांधायची अशा प्रकारे. आणि आता सुई काढून घ्यायची आणि आपण दोरा इथे कट करून घ्यायचा. दोऱ्याची दुसरी बाजू आहे. हे बघा. आता क्रोशा हुकच्या साहाय्याने हिरव्या रंगाचा जो धागा आहे तो वर आणायचा आहे. पाठीमागून वर आणला. हे बघा पुढे अशा प्रकारे आणायचा आहे. परत बघा आणि एक चेन केली. आणि आता आपण 6 वेळा विणलं होतं त्या प्रत्येक एकातून अशा प्रकारे क्रोशा हुक घालून इनकम्प्लीट डीसी करायचा आहे. अर्धवट काम. एक झाला. हा दुसरा. तो खांब आपण पूर्ण करत नाही आहे. तिसरा. चौथा.
5वा आणि हा 6वा. 6 इनकम्प्लीट टीसी आपण बनवलेले आहेत. आता सुई व दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून बाहेर काढलं आणि तिथे एक चेन केली गाठ म्हणून. हे बघा अशा प्रकारे दिसेल. फुलाच्या खाली अशा प्रकारे आपण बनवलेले आहेत 6 इनकम्प्लीट टीसी. आता रुमाल अशा प्रकारे करा. फूल आपल्या साईडला घ्या आणि आता आपल्याला 2 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 आणि आता ही 1 चेनची जी गॅप आहे तिथे सिंगल क्रोशा करायचा आहे. परत 2 साखळ्या करा आणि बरोबर त्याच्या खालच्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा करा. परत 2 साखळ्या, त्याच्या खालच्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा. परत 2 साखळ्या, त्याच्या खाली सिंगल क्रोशा. परत 2 साखळ्या करा, त्याच्या खाली सिंगल क्रोशा. परत 2 साखळ्या करा आणि गुलाबी रंगाचं जे आहे तिथे 2 खांबाच्या मध्ये इथे जॉईन करायचं आहे, सिंगल क्रोशा करायचा आहे. सगळीकडे सिंगल क्रोशाच करायचा आहे. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आणि हा वर आलेला दोरा क्रोशा हुकच्या साहाय्याने मागे घ्या. हे बघा अशा प्रकारे. आणि नंतर हे सगळे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते हाईड करून कट करायचे. हे बघा अशा प्रकारे देठ दिसेल फुलाचा. किती छान दिसतंय बघा. 3D इफेक्ट आलेला आहे. अशाच प्रकारे निळ्या फुलाला सुद्धा आपण देठ बनवून घेऊ. सुई ओवून घ्या आणि तिथे गाठ बांधा. दोरा आपण बंचमधून कट नाही केलेला इथे. आता इथे 6 खांब आहेत म्हणजे 6 वेळा आपल्याला विणायचं आहे. बरोबर 2 साखळ्यांची जी गॅप आहे त्या गॅपमधनं सुई अशा प्रकारे. हे एकदा झालं. आता परत दुसऱ्या गॅपमधून व्यवस्थित ते करून घ्या. हे दुसऱ्यांदा झालं. असं 6 वेळा करून घ्या. हे बघा 6 वेळा माझं विणून झालं आहे. आता पाठीमागे प्रत्येक धाग्यातून सुई अशा प्रकारे घालून तिथे गाठ बांधायची आहे. आता सुई काढून घ्या. तो दोरा नंतर कट केला तरी चालेल. आणि हा धागा आपण कट नाही केलेला आहे तो पंचमधून तसाच अखंड आहे. आता क्रोशा हुकच्या साहाय्याने तो पाठीमागून वर आणायचा आहे. हे बघा. आता एक साखळी केली आणि आता आपल्याला 6 इनकम्प्लीट टीसी करायचं आहे. सुईवर दोऱ्याचा वेढा घेतला आणि पहिल्या लूपमधून अशा प्रकारे बाहेर करू इनकम्प्लीट टीसी. परत दोऱ्याचा वेढा घेतला, दुसऱ्या एक लूपमधून बाहेर काढला. दोऱ्याचा वेढा घेतला, तिसऱ्या लूपमधून बाहेर काढला. असं 6 वेळा करायचं आहे.
आणि आता सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून बाहेर काढलं. हे बघा, एक साखळी करा गाठ म्हणून आणि 2 साखळ्या करा. आणि आता ते फूल आपल्या साईडला घ्या. रुमाल उलटा करायचा, म्हणजे फिरवून घ्यायचा, उलटा नाही. फूल आपल्याकडे आलं पाहिजे अशा प्रकारे. आणि आता त्याच्याच खालची जी 1 चेनची कॅप आहे, एक विंडो ही बघा, तिथे सिंगल क्रोशा करायचा. 2 साखळ्या करा. त्याच्या खालच्या विंडोमध्ये सिंगल क्रोशा, 2 साखळ्या, त्याच्या खाली सिंगल क्रोशा. आता हे असंच खालपर्यंत करत जायचं. 2 साखळ्या, त्याच्या खालच्या विंडोत सिंगल क्रोशा, परत 2 साखळ्या, आणि गुलाबी जे आहे तिथे 2 खांब आहेत, तिथे सेंटरमध्ये सिंगल क्रोशा. एक साखळी करा, दोरा कट करून घ्या. क्रोशा हुकच्या साह्याने तो वरचा दोरा पाठीमागे करा. हे बघा, अशा प्रकारे किती सुंदर दिसत आहेत बघा दोन्ही फुलं. अशा प्रकारे हा रुमाल आता आपण पूर्ण करूया. असा हा रुमाल गिफ्ट करायला सुद्धा खूप छान वाटेल. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक, कमेंट करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा. आणि अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू.